आपण कायनेटिक एनर्जी पाहिली होती रोटेशनल मोशनची. हा आवाज एकदम बंद. कायनेटिक एनर्जी पाहिली होती आपण कशामध्ये, रोलिंग बॉडीची. म्हणजे आपण काय केलं, एक बॉडी घेतली आणि तिला काय करून टाकलं, रोल केलं असं. ओके, ज्यावेळेस आपण बॉडीला रोल करतो तर बॉडी काय करते, किती मोशन परफॉर्म करते, दोन. तर बॉडी परफॉर्म करते दोन मोशन. कोणकोणते, पहिला म्हणजे रोटेशन अशी, आणि दुसरं म्हणजे ते लिनियर. मग मी काय म्हणत आहे की आपण काय केलं, आपण सिम्पली एक इन्क्लाइन प्लेन घेतला. एक इन्क्लाइन प्लेन असा घ्या, एक आपण हा इन्क्लाइन प्लेन घेतला मोबाईलचा. लक्ष द्या रे, मोबाईलला आपण ऍट अन अँगल थिटा इन्क्लाइन करून टाकलं आणि याच्यावर जर बॉडी ठेवली रोलिंग, तर ती काय होत आहे, रोल करत राहील, आहे की नाही. मग आपण काय करू, एक इन्क्लाइन प्लेन घेऊ अशा प्रकारे, आहे ना. हा ऍट अन अँगल थिटा मध्ये इन्क्लाइन आहे आणि इथं आपण आपला बॉल ठेवलेला आहे की ज्याची रेडियस किती होती, आर, आणि ज्याचं मास किती होतं, ही बॉडी याच्यावर ठेवली तर बॉडी कुठे जाईल, खालच्या डायरेक्शनने रोल करत जाईल. मग मी म्हणतो बॉडी जर इथून पासून रोल करत गेली इथपर्यंत तर याने डिस्प्लेसमेंट एस ट्रॅव्हल केली आहे. याची प्लेनची हाईट जी होती, बॉडीची हाईट जी होती ग्राउंड सरफेस पासून, ती होती एच. क्लिअर आहे ना. मग आता लक्ष द्या इकडे, काय म्हणू मी की बॉडी फक्त इथं सोडली त्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी किती होती त्याची, 0. इनिशियल व्हेलॉसिटी बॉडीची काय होती, 0 होती. आणि त्या बॉडीला फक्त इथून रिलीज करून दिलं तर बॉडी काय होत गेली, रोल होत गेली, आहे ना. मग बॉडी रोल होत गेली तर काय असं म्हणू शकतो, इथं कशामुळे रोल होत आहे ती, हाईटमुळे आणि प्लेनमुळे, इन्क्लाइन प्लेनमुळे आणि हाईटमुळे. काय म्हणू मी, बॉडीला जर मी इथून सोडून दिलं तर हा बॉल असा घरंगळत खाली जाईल. मग कॅन आय से दॅट असं होतं त्याच्या पोटेन्शियल एनर्जीमुळे. कशामुळे होतं, त्याची जी टोटल पोटेन्शियल एनर्जी ऍट हेड एच वर मी म्हणतो mgh आहे. आणि ही जी टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे ही टोटल कायनेटिक एनर्जी मध्ये याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. मग कसं असते कुठे मॅडम, की जर ही बॉडी आहे, एक बॉडी घेतली, सिंपल इकडे लक्ष द्या आता. एक बॉडी घेतली आणि इथून सोडून दिली तर काय होतं, ते रोटेटही होईल आणि मग ही जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होईल. मग मी म्हणतो टोटल पोटेन्शियल एनर्जी बरोबर टोटल कायनेटिक. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लहानपणापासून माहिती आपल्याला, mgh माहिती आहे ना, मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. तसं टोटल पोटेन्शियल एनर्जी बरोबर टोटल. आता टोटल कायनेटिक एनर्जी म्हणजे दोन कायनेटिक एनर्जी, रोटेशनल प्लस रोलिंग. याचं आपण मला वाटतं कालच एक्सप्रेशन काढलं होतं, आठवते कोणाला, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आणि याचं सक्सेसर काढलं होतं आपण, सांगा होते काय होतं, हाफ mv स्क्वेअर. अच्छा, हाफ mv स्क्वेअर इंटू 1 प्लस सांगा ते, अरे बापा, के स्क्वेअर अपॉन काढलं होतं ना आपण का, आठवते की नाही हे. मग पहा आता इकडे, याला आपण काय करू, पुढे फर्दर सॉल्व्ह करू. आता लक्ष द्या इकडे, आहे ना. हे जे टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे तीच टोटल कायनेटिक एनर्जी आहे. मी म्हणतो की मास कॅन्सल. जर याला वरून खाली येत असताना याची स्पीड किती होती, ऍक्सलरेशन किती होतं, हे कायनेमॅटिकल इक्वेशन आपण काढू शकतो. इनिशियल व्हेलॉसिटी होती याची 0, पण फायनल व्हेलॉसिटी याला काहीतरी असेलच, कारण घरंगळत खाली येत नाही तो. मी शिकवत असताना फक्त इकडे लक्ष द्यायचं, गदे खाली माना घालतात पण ब्रँडेड गदे काहीतरी लिहत असतात कंटिन्यू, बरोबर. सो यू कॅन आयडेंटिफाय दिस पीपल. लक्ष द्या इकडे. सो जर मला व्ही स्क्वेअर काढायचं तर याला इकडे घेऊन आहे. मग जर मला व्ही स्क्वेअर काढायचं आहे तर याला इकडे घेऊन आलो तर हे आलं जीएस अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे आहे व्ही स्क्वेअर. जर मला आहे ना हे व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू आली, जर मला याचीच व्हीची व्हॅल्यू काढायची असती तर मी याला अंडररूट घेतलं असतं. काय असतंय अंडररूट मध्ये 1 प्लस आर स्क्वेअर हे आलं असतं असं अंडररूट मध्ये, आहे की नाही. अच्छा, हे 1/2.
घेऊन घ्या इथं. या 1/2 इकडे जाताना काय होईल 2 इकडे जाताना काय होईल समजला. म्हणजे येणार 2gh अपॉन 1 प्लस k²/8. क्लिअर समजलं हे. बर मग हे आली v². मग आपल्याला कायनॅमेटिकल इक्वेशन माहिती आहे. कायनॅमेटिकल इक्वेशन काय म्हणतात आठवतं तुम्हाला. v² = u² प्लस ट्वाइस as आहे की नाही. v² = u² प्लस ट्वाइस as हे माहिती आहे तुम्हाला सर्वांना. बर मग आता इकडे लक्ष द्या. v² बरोबर जर u² प्लस ट्वाइस as आहे. आता यस म्हणजे आहे त्याची लेंथ. जर मला याच्यामध्ये या ट्रायंगल मध्ये है ना, या ट्रायंगलला काही नाव देऊन द्या एबीसी आहे की नाही. इन ट्रायंगल एबीसी मध्ये असं म्हणू शकतो आपण साइन थिटा काय येणार सांगा. साइन थिटा काय असतो अपोजिट साइड अपॉन एच अपॉन एस. मग एच बरोबर काय येणार यस साइन थिटा. यस साइन थिटा येणार ना. आठवते की तुम्हाला. हा इकडे चालला जाईल. ओके मग याच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू टाकू शकतो v². च्या जागेवर असं म्हणू शकतो 2gh अपॉन आहे बरोबर. u² म्हणजे 0 कारण u 0 होता ना. इनिशियल वेलॉसिटी म्हणजे 0 म्हणजे काही नाही लिहिलं तरी चालते 2a. s च्या जागेवर मी काय टाकेल लक्ष द्या. h बरोबर s साइन थिटा आहे. मग यस बरोबर काय झाल्यास h अपॉन असं येणार की नाही. मग सिंपल 2a. यस च्या जागेवर काय टाकायचं काही डाऊट इथपर्यंत. आता इकडे लक्ष द्या. काय म्हणू शकतो इकडे 2 आहे इकडे 2 आहे. h कॅन्सल. जर मला a काढायचा आहे तर साइन थिटा इकडे येऊन जाईल. मग हे काय येणार a बरोबर g अपॉन 1 हे येणार ऍक्सेलरेशन. हे कशाची व्हॅल्यू येणार समजलं. मग या बॉडीची जी बॉडी रोल होत आहे तिला वेलॉसिटी काय मिळेल फायनल वेलॉसिटी √2gh अपॉन 1 प्लस k²/r. पण त्याचा ऍक्सेलरेशन किती राहणार g साइन थिटा अपॉन 1 प्लस k²/r. इथपर्यंत समजलं. हे होती वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी ऑन इन्क्लाइन प्लेन. वेलॉसिटी ऑफ अ बॉडी विच इज रोल ओव्हर अ इन्क्लाइन प्लेन अँड हे होतं ऍक्सेलरेशन. समजलं का हे. पुन्हा एक वेळ शॉर्टली रिवाइज करू. लक्ष द्या. काय होतं पृथ्वीराज सर एक बॉडी घेतली आपण ती इन्क्लाइन प्लेन वरून सोडून दिली है ना. इन्क्लाइन प्लेनची हाईट होती h बरोबर. या बॉडीने इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट केली s. हे अँगल थिटा मध्ये हा प्लेन इन्क्लाइन होता. बॉडीला आपण जसं सोडलं तसं तन्मयसारखी बॉडी रोल होत 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 खाली आली है ना. मग या बॉडीची जी पोटेन्शियल एनर्जी होती टोटल पोटेन्शियल एनर्जी हे टोटल कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली. क्लिअर. आता टोटल पोटेन्शियल बरोबर टोटल कायनेटिक एनर्जी. मग आपण पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला बरोबर म्हटलं टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी म्हटलं है ना. पण हे आपण कालच सोडवलं होतं है ना. आपण काल सोडवलं होतं आपण रोज अभ्यास करतो त्यामुळे आपले फॉर्म्युले पार्ट आहे. मग आपण काय केलं अक्षता मॅडम ऍज इट इज कालचं तिकडे घेऊन घेतलं आहे की नाही. मग mgh बरोबर हाफ mu², 1 प्लस k²/r. या दोघांचं कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. हे घेतलं. मग आता पुन्हा मला तर माहित आपला सारखं आपण कापून टाकतो डायरेक्ट. mm कॅन्सल. मग v² जर आपल्याला काढायचा आहे बाकी सगळे इकडे हा 2 इकडे गेला तर भागाकारातला गुणाकारात हे गुणाकारातला भागाकारात आहे की नाही. ऍडजस्टमेंट केली. हा होता वेलॉसिटीचा स्क्वेअर. पण जर आपल्याला वेलॉसिटी काढायची असली तर टेकिंग स्क्वेअर रूट. याचं स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याला वेलॉसिटी मिळेल. चला आपण लहानपणी कायनॅमेटिकल इक्वेशन शिकलो होतो आहे की नाही. आता 2-4 महिने आधी 11वीत होते त्यावेळेस शिकले तुम्ही. मग v² = u² प्लस ट्वाइस as है ना. मग आता v² च्या जागेवर हे टाकून दिलं u². u बरोबर जर 0 होता तर u² बरोबर 0 0 अधिक 0 प्लस एनिथिंग इज एनिथिंग है ना. ट्वाइस a यस जसं तसं. आता या इन्क्लाइन प्लेन मध्ये आपण पाहतो एबीसी ट्रायंगल एबीसी मध्ये आपण काय पाहिलं की साइन थिटा काय असते समोरची बाजू छेद कर्ण अपोजिट साइड अपॉन
हायपोटेनस. सो एच अपॉन एस. जर एस काढायचा आहे तर आपल्याला एच इकडे साइन थिटा आहे की नाही, किंवा एच बरोबर आपण एस साइन थिटा म्हणू शकतो, किंवा इथं जर आपल्याला एस काढायचा असला तर आपण असं घेऊ शकतो एस बरोबर एच अपॉन साइन थिटा. क्लिअर. मग हे आपण घेतलं, हे होती एस ची व्हॅल्यू. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट. सो 2a तसं डिस्प्लेसमेंटच्या टाकावर टाकलं एच अपॉन साइन थिटा. पुन्हा तेच उज्ज्वल कसं आहे 2 2 एच एच. मग ए काढायचा तर हा साइन थिटाला फेका इकडे, हाला जी साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर. समजलं इथपर्यंत? घ्या नोट करून लवकर. एकदम छान प्रश्न विचारला होता मॅडमने की कायनामेटिकल इक्वेशन हेच का बरं घेतलं. बरोबर. 3 कायनामेटिकल इक्वेशन आपल्याकडे, b इक्वल्स टू यू प्लस एटी, एस इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए. तिन्ही मधून आपल्याला ऍक्सलरेशन काढता येते. बरोबर. पण हेच इक्वेशन का बरं घेतले, वरचे दोन याच्या करता नाही घेतले की टाइम बद्दल कोणतीही आपल्याला माहिती नव्हती. आहे ना, टाइम बद्दल कोणतीही माहिती नसल्यामुळे आपण हे घेतलं होतं. क्लिअर. आता आपण पुढे चालू आहे ना. आता आपण काय करू, एक बेस न्यूमेरिकल जो येते छोटे छोटे. आधी आपण फ्रिक्वेन्सी काढून शिकू, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर व्हेलॉसिटी, नंतर आपण व्हेलॉसिटी वगैरे त्याचे फॉर्म्युले पाहू आणि नंतर हळूहळू पुढे जाऊ. बरं, लिहा एक न्यूमेरिकल छोटासा. कॅल्क्युलेट द angular velocity of the second hand of a clock. Calculate the angular velocity of a second hand of the clock. हे एकदमच बेसिक न्यूमेरिकल्स आहे. आपले असली न्यूमेरिकल तर चालूच नाही झाले है ना. सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. घड्याळ माहिती आहे सगळ्यांना है ना. घड्याळीला किती काटे असतात? 3 असतात. काय चला कोणकोणते? मिनिट हँड, आर हँड, सेकंड हँड है ना. सेकंड हँड म्हणजे आपला सेकंड काटा. बरोबर. मग सेकंड हँड जी आपली घड्याळ आहे त्याच्यामध्ये जो सेकंड हँड आहे सगळ्यात मोठा असतो, तर त्याची आपल्याला काय काढायचे? अँग्युलर स्पीड काढायची. ओके. क्लिअर. बर, गिवन डाटा मध्ये काही आहे का आपल्याकडे? अरे नाही दिसत पण आहे. सेकंड हँड आहे ना. सेकंड हँडला एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन करण्याकरता किती वेळ लागतो रे? 60 सेकंद. व्हेरी गुड. किती टाइम लागतो? म्हणजे आपल्याला टाइम पिरियड माहिती आहे किती आहे? 60 सेकंद. ओके. मग अँग्युलर स्पीड काय असते? वी नो दॅट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. टाइम पिरियडचं आणि याचं रिलेशन काय असतं? अँग्युलर ओमेगा इक्वल्स टू 2 पाय अपॉन. बरोबर. टाका व्हॅल्यू 2 पाय आणि टी ची व्हॅल्यू किती आहे? 60. करा पटापट सांगा. पाय बाय 30 ला सिम्प्लिफाय करा. असा एकदम जबरदस्त. बरोबर. किती? 0.1047 एवढे रेडियन पर सेकंड. काय असतं अँग्युलर स्पीड युनिट? रेडियन पर सेकंड. समजलं. आता हे बच्चू न्यूमेरिकल घेऊ आपण. म्हणजे हे कसं आहे गंमत स्टार्टर आहे ना. एकदम जेवण करत नाही आपण. पापड वगैरे थोडं चालू ठेवतो ना काही ना चला. काही सांगतो बुफेट मध्ये गेल्यानंतर चालू करतात. कांदे टमाटे बीड एवढं घेऊन येतात की रस्की पाहिले होते. आणि मेन गोष्टी घालून वरण भात खाला. तेल तर रट्टे मारायला पाहिजे तिथे. बरोबर. वरण भातच खाण्याचा आला कशाला वेळ पाय झाले. हा
So omega equals to 0.1047 रेडियन पर सेकंड. समजलं अँग्युलर स्पीड. अशाच टाईपचा एक दिवस छोटासा. बरं लिहा. अशा टाईपचा एक करता. कॅल्क्युलेट द, हे होमवर्क करता तुम्ही. कॅल्क्युलेट द अँग्युलर स्पीड ऑफ अ मिनिट हँड ऑफ अ क्लॉक. कॅल्क्युलेट द अँग्युलर स्पीड ऑफ अ मिनिट हँड ऑफ द क्लॉक. Calculate the angular speed of the minute hand of a clock. Clear? म्हणजे मिनिट हँड, एक मिनिट हँडला टाइम पिरियड किती असेल सांगा मला. व्हेरी गुड. 60 मिनिट म्हणजे किती सेकंद. 60 into 60 3600 सेकंद. ओके. मग तसं सॉल्व करता आहे सिमिलर है ना. आता फ्रिक्वेन्सी जाऊ. कॅल्क्युलेट द, एक आणखी लिहा. कॅल्क्युलेट द, कॅल्क्युलेट द angular speed, calculate the angular speed of a fan rotating at the rate of 1200 RPM. 1200 RPM है ना. 1200 RPM. RPM stands for revolution per minute है ना. Blades of fan are revolving at the rate of 1200 RPM है ना. Also calculate period of revolution. Also calculate its period of revolution. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी काढायची आहे आणि पिरियड ऑफ रिव्होल्युशन काढायचं आहे. याला अँग्युलर वेलॉसिटी न म्हणता अँग्युलर फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतात. कुठं कुठं समजलं. अँग्युलर फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी. पिरियडही काढायचा आपल्याला, टाइम पिरियड टी, आणि हे रेट दिलेला आहे. रेट म्हणजे काय असते रे. 1200 रिव्होल्युशन पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये किती रिव्होल्युशन होतो. 1200. ओके. सो कॅन आय से दॅट रेट म्हणजे आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि ती आहे 1200 रिव्होल्युशन पर मिनिट. मग आपल्याला जर आपल्याला काय काढायचं असते, टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी काढायचं असते. याचं युनिट रिव्होल्युशन पर मिनिट नाही आहे, रिव्होल्युशन पर सेकंद आहे है ना. एका मिनिटात एवढे करते तर एक सेकंद मध्ये किती करत असेल. डिवाइडेड बाय 60. व्हेरी गुड. मग जर आपल्याला याला एसआय युनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, पहिला रूल आपला 1200/60. एक मिनिट हे होतील RPS, रिव्होल्युशन पर सेकंद. सो किती येतात हे एन बरोबर. व्हेरी गुड. कॅल्क्युलेशन आवडते आपल्याला तुमचं. बस तुमच्या क्लासमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन आवडते. RPS, रिव्होल्युशन पर सेकंड. एन बरोबर किती येणार. 20 RPS. मग आता ओमेगाचा फॉर्म्युला, आता फ्रिक्वेन्सीचं टाइम पिरियडची रिलेशन आणि ओमेगाची रिलेशन है ना. वी नो दॅट, आपण रोज अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे. मग पहिले तर असते टाइम पिरियड बरोबर असते रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. मग 1/20 करा किती. 20 करा. कसं करतात करून दाखवा. हे सोपं नाही की हो. 0.5 नाही. 0.05 कसं काय येणार. 1/2 म्हणजे 0.5 होते है ना. 0.05. हा. आणि समजा आपल्याकडे कमी आहे बरोबर, म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे असं वेळ बद्दल म्हणत आहे मी. दुसऱ्या काही गोष्ट नका समजू. मग आपण याला 100 ने मल्टिप्लाय करा. 100 ने 20/5 0.05. कमी आहे म्हणजे मी असं कधी कोणाला म्हणत नाही की डोकं कमी आहे. आपलं कधी
आपल्याकडे जर वेळ कमी आहे त्या वेळेत हा टाइम पिरियड काय आहे 1/, इट इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड पिरियड आणि फ्रिक्वेन्सीला रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. सोप्या डेफिनेशन. नंतर अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते वी हॅव अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला 2π/t वापरा किंवा 2πn वापरा चालेल. वेन n इज द फ्रिक्वेन्सी n काय होती 20 मग कर आहे ओमेगा बरोबर 2π इंटू 40 पाय बाबा 40 पाय करा आहे कॅल्क्युलेशन. करा आहे कॅल्क्युलेशन. ठेवलेलं आहे करा फास्ट. ओके एवढे रेडियन पर सेकंड समजलं काय. एवढी असते फॅनची स्पीड बरोबर. म्हणजे जर कोणी शक्तिमान जर फॅनला हात लावत आहे तुम्ही तर हे सोपं नाही आहे है ना जनरली आहे की नाही. चालू बंद नाही करायचं हे दोन ट्राय नाही करता काही असता ना. हे ऐकलं असेल ना तुम्ही किंवा माझे बाबा एवढे लंब्या म्हणे की ते चालू फॅन मध्ये हात टाकतात बंद करता. हे बाबा तर आमची लंब्या म्हणजे रिकामे नाव करत नाही बरोबर. रिकामे कामं करू नये म्हणजे हे जोक तुमच्या पोरांनी सांगायला पाहिजे कुणाले बरोबर. लिहून घ्या.